वृक्ष आहे, वृक्षामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जरी नाही दिसलं तर त्याच्यामध्ये बीज असतंच आहे. मनुष्य आहे, माणसामध्ये त्या ठिकाणी उत्पत्ती करण्याचं त्या ठिकाणी बीज असतं. ते बीज कसं असतं तर त्या ठिकाणी गुप्त रूपाने त्या ठिकाणी असतं. तसं ब्रह्मामध्ये माया आणि मायेमधून त्या ठिकाणी ह्या जगाच्या बीजाची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून बीज वृक्ष न्याय त्याला म्हटलं गेलेला आहे, बीज वृक्ष न्याय. आता मला एक सांगा, बी आधी का वृक्ष आधी? नाही, बी आलं कुठून? वृक्षापासून आलं. मग वृक्ष झाला कुठून? वृक्ष व्हायला बी पाहिजे. समजले आता काही करता आहे काय? आहे का नाही? कोंबडी आधी का अंडा आधी? कुठून आलं? आलं कुठून? याला बीज वृक्ष न्याय म्हटलेला आहे. बीज वृक्ष न्याय समर्थ त्या ठिकाणी सांगतात. बीज वृक्ष त्या ठिकाणी लक्षण म्हणजे जो परमात्मा आहे ना, त्या परमात्म्यामध्ये संकल्परूपी बीज असतं, काय का नाही? आणि तो काय करतो? संकल्प करतो आणि त्याच्या संकल्पाने ही सृष्टीची काय होते? निर्मिती होते. काय संकल्प असतो त्याचा? त्याला जेव्हा सृष्टी निर्माण करायची असते, आपलं प्रारब्ध आपल्याला जन्म द्यायला उन्मुख होतं, तेव्हा तर त्याचा संकल्प आणि आपलं प्रारब्ध दोन एकत्र यावं लागत असतं. म्हणजे आपलं प्रारब्ध जन्म घ्यायचं, सगळ्या जगाचं प्रारब्ध जन्म घ्यायचं आणि त्याचा संकल्प, या दोन गोष्टीनं सृष्टीची निर्मिती. तर कसा संकल्प होतो त्याला? एकोहम बहुश्यामी. तो पहिला एकटाच असतो. पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. ते म्हणजे काय? तर त्याला काहीच म्हणता येत नाही. त्याला सगुण नाही, निर्गुण नाही, अव्यक्त नाही, रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही. फक्त त्याला ते म्हणायचं. ते बी काऊन म्हणायचं? काहीतरी म्हणावं लागेल म्हणून ते म्हणायचे त्याला, नाहीतर त्याला ते बी म्हणता येत नाही. अशा नामरूपाच्या दुपदीकडे मग त्याला जेव्हा त्या ठिकाणी करमत नाही ना एकट्याला, एकलेनं कंठीची म्हणून येणे, मग त्याचा संकल्प होतो एकोहम बहुश्यामी, मी एकटा आहे, कोणीतरी जोडीदार असायला पाहिजे. असा त्याला संकल्प झाल्याबरोबर त्या ठिकाणी त्याच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म होतो. त्याला सत्वगुण प्राप्त होतो. नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म होतो. ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यानंतर तो एकटा ब्रह्मा सृष्टीपूर्वी वेडागा, ज्ञानोबराय म्हणतात, तो जो ब्रह्मदेव उंचचे उंच नाभी कमळातून ते फुल जातं उंच, सगळे जी काही सृष्टी असते ती जलमय असते, सगळीकडे नुसतं पाणी पाणी असतं आणि एकटाच ब्रह्मदेव त्या फुलामध्ये बसलेला. त्याला काही सुधरत नाही, माझी माय कोणी, माझा बाप कोणी, मला कोणी जन्म दिला आणि मी कुठून आलो, मला काय करायचंय हे त्याला काहीच कळत नाही. जिकडे तिकडे बघतो नुसती त्याला जलमय सृष्टी दिसतात, काय करावं सुधरत नाही. वेड्यासारखा तो ब्रह्मदेव होतो. तेव्हा आकाशवाणी होते आणि आकाशवाणीतून त्याला आवाज येतो तप. काय आवाज येतो? तप. दोन शब्द म्हणजे तप कर. कशाचा तप करायचा? ध्वनी येतो ओम, या अक्षराचा तप करायचा ओम. म्हणून सगळ्या जगाला आद्य काय आहे तर ते ओंकार आहे. ओंकारातून जगाची निर्मिती झालेली. ओंकाराची तो तपश्चर्या केल्यानंतर त्या ठिकाणी वेडा असणारा ब्रह्मदेव पण शहाणा होतो आणि त्या ठिकाणी शहाणा झाल्यानंतर त्याला सृष्टी निर्माण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये प्राप्त होत असते आणि मग त्या ब्रह्मदेवापासून सप्तऋषी, त्या ठिकाणी सप्तऋषी आणि सप्तऋषीपासून या जगाची काय होत असते? सृष्टी त्या ठिकाणी होत असते. याला बीज लक्षण असं म्हटलेलं आहे. हे बीज लक्षण कुठून निर्माण झालेलं आहे? तर त्या ठिकाणी हे बीज आपलं पडलेलं असतं. उदाहरणार्थ आता उन्हाळा आहे, उन्हाळा लागला, उन्हाळा लागल्यानंतर पावसाळा जातो, गवत सगळं वाळून जातं आणि मग ते गवताचं जे काही बीज असतं ते उन्हाळ्यामध्ये पृथ्वीमध्ये पडल्या जातं आणि ते कुणाला दिसत नाही, गवत दिसत नाही, बी पण दिसत नाही आणि कुणाला वाटत पण नाही बी आहे म्हणून. पण जेव्हा सुरुवात होते पावसाला, काही का नाही, पावसाळ्याचे दिवस येतात, ढग आकाशात दाटून येतं आणि वर्षा होतो आणि पाऊस पडल्याबरोबरच सगळीकडे गवत उगल्या जातं. हे गवत कोणी पेरलंय का? का बरं उगलं ते? बीज होतं. ते कोणतं होतं? अव्यक्त दशेमध्ये त्या ठिकाणी काय होतं? ते बीज होतं.
तसं प्रलयाच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी आपली जे काही प्रारब्धाचं बीज पडलेलं असतं, पण प्रलय झाल्यानंतर त्या ठिकाणी कुठंच काही नसतं. आणि जेव्हा परमात्म्याला इच्छा निर्माण होते, म्हणजे त्याचा तो मेघ आहे, त्याची संकल्पना म्हणजे त्याचा मेघ आहे, त्या पद्धतीनं त्याचा वर्षाव झाल्यानंतर, संकल्पना झाल्यानंतर आपल्या असणाऱ्या प्रारब्धाचं, आपल्या नशिबाचं, म्हणजे आपल्या जन्म घेण्याचं बीज त्या ठिकाणी काय होतं, उन्मुख होतं आणि जगाची काय होते म्हणून सृष्टी होते. अशा पद्धतीनं असणारा त्या ठिकाणी सृष्टीचा क्रम समर्थाने त्या ठिकाणी या समासामध्ये सांगितलेला आहे. पाहो जाता उत्पत्ती मनुष्यापासून मनुष्य होती, पशुपासून पशु निपजायची प्रत्यक्ष आता. आणि नंतर मग सृष्टी निर्माण झाल्यानंतर मनुष्यापासून मनुष्य निर्माण होतात, पशुपासून त्या ठिकाणी काय होतात, पशु त्या ठिकाणी निर्माण होतात. खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जलचरे, नाना प्रकारची शरीरे शरीरापासून होती. खेचरापासून खेचर, वनचरापासून वनचर, असे जलचरापासून जलचर, नाना प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी काय होत असतात, निर्माण होत असतात. विपरीतापासून विपरीत होती. आणि मग हे शरीर त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे काय होत असतात, शरीर त्या ठिकाणी निर्माण. आळसा पाहता उदंड लांबले, परी मुळी शरीर कैसे झाले, कासयाचे उभारले कोणी कैसे. मूळ शब्द त्या ठिकाणी, मूळ जे काही असणारे शरीर आहे ते कसं झालेलं आहे, तर ते अशा पद्धतीने प्रत्येच आहे प्रमाण, मृकास वाटे अप्रमाण, पिंडे प्रचिती शब्द जाण, विश्वासाशी ब्रह्मी मूळ माया झाली, त्याची अष्टदा प्रकृती बोलिली, भूते त्रिगुणी कालवली मूळ माया. समर्थ पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी पहिल्या विषयावरती आणतात. ब्रह्मांडामध्ये त्या ठिकाणी मूळ माया निर्माण झाली, मूळ मायाने अष्टदा प्रकृती निर्माण झाली, आणि अष्टदा प्रकृतीपासून त्या ठिकाणी असणारे 3 गुणापासून त्या सगळ्या काय झाली, सृष्टीची काय झालेली निर्मिती झालेली आहे. मूळ माया वायू स्वरूप. ती मूळ माया कशी आहे, वायू स्वरूप आहे, वाऱ्याचं स्वरूप आहे. वायूमध्ये जाणीवेचे रूप, हेच इच्छा परी आरोप ब्रह्मी नगरे. आणि ती वायू स्वरूप आहे, वाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी जाणीवेचं रूप आहे. आणि तेच जाणीव कधी ब्रह्मस्वरूप होत असते, आणि तीच जाणीव जर नेणीव झाली तर आपण त्या ठिकाणी माया स्वरूप काय होत असतो. तैसे ब्रह्म निर्विकार. ब्रह्म कसा आहे, निर्विकार आहे महाराज. निर्विकार लाविती विकार, विकार नसे निर्विकार, जैसे तैसे ब्रह्म निर्विकार आहे. आणि ही संपूर्ण जगत माया देह हे विकार आहे. या देहाला विकार येतो, याला बाळपण आहे, याला तरुणपण आहे, याला वृद्धपण आहे, आणि याला नाश देहाला, काय का नाही. देहामध्ये रोग होतो, रोग ब्रह्माला होत नाही, आत्म्याला होत नाही. रोग कुणाला होतो, देहाला होतो महाराज, काय का नाही. देह म्हातारा होतो, दात देहाचे पडल्या जातात, नाकमुख गळू लागले, लाला आणि शेंबुड. देहाचं का आत्म्याची अवस्था आहे ही, वा, ही अवस्था झाली म्हणजे झालं, आलं लक्षात. ही अवस्था देहाची, आत्म्याची नाही. मग देह आंधळा होतो, देह पांगळा होतो, देह थोटा होतो, देह त्या ठिकाणी अशा पद्धतीनं. आत्मा मात्र तो निर्विकार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याच पद्धतीनं विकार आत्म्यामध्ये होत नाही. आणि जे विकार होत नाही तर त्याचं नाव आत्मा आहे, आणि जे विकार होतात ना त्याचं नाव देह आहे. आणि म्हणून हा देह ही पंचमहाभूतक जी काही सृष्टी आहे ही विकार आहे, म्हणून विकारी आहे, म्हणून ती कशी आहे, खोटी आहे. खोटी आहे म्हणजे कशी आहे, ती मिथ्या आहे. आणि आत्मा निर्विकार आहे, म्हणून तो कसा आहे, सत्य आहे. निर्विकार आहे, तो सत्य आहे, सर्वत्र आहे, सर्वव्यापक आहे. अशा पद्धतीनं माया आणि ब्रह्माचं त्या ठिकाणी आपल्याला विश्लेषण करून समर्थाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, का नाही. म्हणून माया ब्रह्माचं अशा पद्धतीनं हे विश्लेषण आहे. या पद्धतीनं ही सृष्टी निर्माण झाली, मूळ मायेने ही सगळी निर्माण केलेली आहे. आणि याच्यामध्ये जे काही नर येतात, विशेष ते धर्मस्थापनेचेच अवतार असतात. धर्म म्हणून धर्मस्थापनेचे नर ते हे विष्णूचे अवतार. भक्त दुर्जन रजनीचर सहजची झाले. धर्मस्थापने करता जे नर आलेले असतात ना, ते साक्षात भगवंताचे अवतार असतात. त्याच्यामध्ये सद्गुरु समर्थ साक्षात अवतार आहे. कोणाचा अवतार आहे, समर्थ, वा, मारुतीरायांचे त्या ठिकाणी अवतार आहे समर्थ. ज्ञानोबराय कोणाचे अवतार आहेत, महाविष्णूचे अवतार आहेत त्या ठिकाणी. तुकोबराय कोणाचे अवतार आहेत, नामदेव महाराजांचा अवतार तुकाराम महाराज. एकनाथ महाराज कोणाचे अवतार आहेत, ज्ञानियांचा एका. निवृत्तीनाथ दादा कोणाचे अवतार आहेत, भगवान शंकराचा अवतार आहे. सोपान काका ब्रह्मदेवाचा अवतार. आणि मुक्ताबाई आदिशक्ती मायेचा अवतार आहे त्या ठिकाणी, मुक्ताबाई. म्हणून हे धर्मस्थापनेचे जे नर असतात ना, ते नाशिवंत नसतात महाराज, ते अवतार असतात ते. आणि ते मनुष्य रूपाने
या पृथ्वी तलावरती धर्मस्थापने करताच त्या ठिकाणी काय झालेले असतात, ते अवतारलेले असतात. नाना अवतार धरती दुष्टाचा संहार करण्या, धर्मस्थापन करण्याकरता. अशा पद्धतीनं देव येतो दुष्टाचा संहार करण्याकरता, आणि संत येतात दुष्टांना सुष्ट करण्याकरता. संत दुष्टाचा संहार करत नाही, त्यांचं निर्धारण करत नाही, त्यांचं ऑपरेशन करत त्यांना मारत नाही, तर संत त्यांना सुष्ट करतात. जे खळाची व्यंकटी तया सत्कर्मी रती वाढू, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि त्या ठिकाणी संत येतात खळाचा खळपणा नष्ट करण्याकरता. दुष्टाचा सज्जन कसा बनवतात ते, विश्वभा किती दुष्ट पण किती सज्जन बनवला ज्ञानोबरायाने त्या ठिकाणी. त्यांचं पसायदानच हे याच्यासारखं आहे. मम्माजी गोसाई किती दुष्ट पण नंतर किती सज्जन झाला तो. रामेश्वर भट्टाने आयुष्यभर तुकोबरायांचा त्या ठिकाणी छेड केला, गावातून काढून दिलं, आरोप आणले नाना प्रकारचे. रामेश्वर भट्ट किती सज्जन झाला नंतर. अहो रामेश्वर भट्टाची आरतीच पालखी सोहळ्याप्रमाणे ठरली आहे का नाही. म्हणे रामेश्वर भट्ट जी जाण तुका विष्णू नाही होता, तो टीका तुझं नसी ब्रह्म तुकासी आली मनोनी रामेश्वर. आणि रामेश्वर महाराज तुकाराम महाराजांचे पट्ट शिष्य ठरले त्या ठिकाणी. का बरं? कारण त्यांनी दुष्टाचा नाश केला नाही, दुष्टाचा द्वेष केला नाही, तर त्या दुष्टालाच त्या ठिकाणी सृष्ट बनवलं, साधू बनवलं, संत बनवलं. म्हणून धर्मस्थापनेचे नर ते विष्णूचे अवतार. धर्मस्थापनेचे जे नर असतात ना, ते साक्षात विष्णूचे अवतार आहेत. देव ते शास्त्र घेऊन आलेले असतात आणि देव शस्त्र घेऊन आलेला असतो. हे बघा शास्त्र आहे, दासबोध शास्त्र आहे, ते आपलं डोकं उजळतं, आपल्याला मन निवृत्त करतं, आणि दासबोध आपल्याला पवित्र त्या ठिकाणी करतं, आपल्याला मनुष्यपणा प्रदान करतं. हे शास्त्र आहे. पण देव शस्त्र घेऊन आलेला असतो. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी समान. देवाचं एकच आहे महाराज. ते बी डॉक्टर आहे, हे बी डॉक्टर आहे, पण हे नाजूक डॉक्टर येतं, हे वैद्य येतं. कोण? संत वैद्य येतं. लगेच खपा ऑपरेशन करीत नाही ते, तर ते हळूहळू चोळून चाळून त्या ठिकाणी दुरुस्त करतात, जुन्या काळातले वैद्य. आणि हे डॉक्टर म्हणजे काय? यमराज सहोदरम, यमराजासारखे डॉक्टर आहेत. एका सुभाषितकारांनी उपमा दिली ना, डॉक्टर तुम्ही यमाचेच मावस भाऊ येतो. यमराज सहोदरम, यमाचे भाऊ आहेत. यम तरी बरं आहे, यम तरी प्राणच घेऊन जातो. यमम हरती प्राणन. तुम्ही वैद्यराज, तुम्ही डॉक्टर, प्राणन धनानीचे हरंती. तुम्ही तर डॉक्टर त्या ठिकाणी प्राण आणि धन बी हरण करतात. यमापेक्षा तुम्ही क्रूर येता आताचे डॉक्टर त्या ठिकाणी. त्यांना जर पेशंट भेटलं नाही, जळजळ जरी व्हायली तर आयसीत टाकून देते ते आणि आयसीत टाकून देते ते. अरे तो जेवतो ना आयसी मध्ये, ते म्हणतो भूक लागली 2 भाकरी खाल्ली, जेव्हा म्हणतो पण आयसीतच थांबा, कारण तुम्हाला पुढं चालून झटका येणार आहे आणखी 15 दिवसांनी. यमराज सहोदर, यमराजापेक्षाही पुढची उपमा आहे ना त्याला. कारण का? आयसीत ते मोकळं आहे ना सध्या, कोणी नाही त्याच्यामुळं. म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी वैद्य कसा असला पाहिजे? दयाळू वैद्य असला पाहिजे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं. आणि म्हणून संत वैद्य आहेत पण दयाळू वैद्य. देव डॉक्टर आहे, देव ऑपरेशन करून त्या ठिकाणी शस्त्र घेऊन येतो. नाही ऐकलं का? दुष्टाचा संहार करतो. शिशुपालाने ऐकलं नाही, चक्र लावलं आणि डोकं उडून त्या ठिकाणी टाकलेलं आहे. गदेने दुर्योधनाची मांडी फोडून टाकली त्या ठिकाणी असणार. अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी परमात्म्याचं जे आहे. म्हणून दोघांचे ते अवतार आहेत. पण धर्मस्थापनेचे जे नर असतात ना, ते विष्णूचे अवतार अभक्ताला, दुर्जनाला सज्जन करण्याकरता ते आलेले असतात. अशा पद्धतीने या जगताची उत्पत्ती स्थिती, देह शंका अशन निरसन नाम, आपण बीज लक्षण नाम त्या ठिकाणी या ठिकाणी घेतलेला आहे. आता पुढे पंचप्रलय निरूपण, म्हणजे प्रलय कसा होतो, काय होतो, प्रलय किती पद्धतीचा असतो, ते आपण सद्गुरू समर्थांच्या भाषेमध्ये आपण बघणार. जय जय रघुवीर